तर सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. माझं नाव आहे साहिल शिंदे. तर कशा आहात माझ्या मित्रांनो? तर आपण चालू करतोय नवीन ब्लॉग संगत. तर व्हिडिओला नसताना व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन ऑन करा. आणि चला हे मित्रांनो, आता आपण हे जास्त टाईम घेत नाही. तर ह्यो माझं ते जे लग्नाचा व्हिडिओ आहे त्याचा पार्ट 2चा व्हिडिओ आहे ह्यो. म्हणजे आपण आळंदीला गेलो, आळंदीत लग्न होतं म्हणल्यावर पाया पडून जायचंच ना. तर त्याच्यात आम्ही म्हणजे मी एवढं नाही दाखवलं सगळं काय ते व्हिडिओमध्ये, तुम्हाला कळणंच. मी शॉर्टमध्ये दाखवले. म्हणजे आम्ही लय घाई गडबडीत होतो आणि उशीर पण लय झालं, लग्न झालं मग ते झालं. मग ते पार्ट 1मध्ये तुम्ही लग्नाचा व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तो बघा. मग ह्याच्यावर या, म्हणजे कळेल तुम्हाला की आळंदीत मी काय करत होतो. आणि मग आता आळंदीतला व्हिडिओ बघा आणि बाकी काही नाही. चला भेटूया डायरेक्ट आळंदीच्या बाजारमध्ये. A few moments तर later. मित्रांनो, हे बघा आले आपण. हे हनुमानाचं इथं पोस्टर वगैरे सगळं आळंदीचं मंदिर इथून स्टार्ट होतं. म्हणजे हे बाहेरची साईड आहे. जेव्हा आपण ते मेन चौकात लागतो तिथं बघा, इथं बघा आपले लहान पोरं किती, म्हणजे त्यांना किती देवाचं ही आहे, मान सन्मान बघा. आपण बघा, तर हे बघू शकता इथं आपलं चालले बघा. माझी मम्मी, मी, मावशी आणि बहीण, आम्ही चौघजण चाललो होतो. आणि माझे पप्पा गेले होते पुढं. आणि हे सगळं बाजार आहे नाही का, आळंदी गावातलं. मंदिरापासलं जर मंदिराला जेव्हा आपण एंटर करतो तेव्हा सगळं बघा किती भारी असं नाही का सगळं हे आहे. तुम्ही पण एकदा जावा मित्रांनो. आळंदी खूप म्हणजे खूप अशी जागा आहे, ती एक सोन्यासारखी जागा आहे. तर तुम्ही एकदा तिथं जावा, पाया पडा ज्ञानेश्वर महाराजांचं. अजून सगळे महादेवाची पिंड वगैरे सगळे तिथं, गणपती हो का इथं. इथं हे मंदिराचं एंटर आहे. आणि आपण इथं आलो आहे आता चला थोडं पुढं गेलं तुम्हाला पुढचं पण सीन दाखवतो. हो का, हे आता पुढं आपण गेलो. तर आम्ही गेटपाशी नव्हतं गेलो, आम्ही पहिलं पाणी. आणि कधी पण आळंदीत तुम्ही जर गेले तर मेन पाया पडायच्या अगोदर तिथं का पुढं जायचं, तिथं नदी आहे. तुम्हाला माहिती ना आळंदीची नदी. त्या नदीपाशी जाऊन आपले पायाला पाणी धुवायचं, हात पाय धुवायचं नाही का, नीट पाणी टाकायचं पायावर. आणि हो का इथं सगळं त्याचं नदीच्या जवळचं हे सगळं सीन आहे. आणि हो का इथं बघा कसलं भारी आहे. हे तुम्हाला माहीत, जे आळंदीत गावात राहतात आणि जे जात्यात सारखं, त्यांना सगळ्यांना माहिती आहे की मी कुठला काय म्हणतोय. तर ज्यांना माहीत नाही ते बघून घ्या. काही झाड आहे आणि खूप म्हणजे भारी होतं. आणि आम्ही लय उशिरा गेलतो. म्हणजे लग्न तुम्हाला माहिती आहे, ते पार्ट 1चा तुम्ही व्हिडिओ नसेल बघितलं तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्याची. तर इथं आम्ही हे असं करत आलो. आणि इथं नदीपाशी पायावर पाणी घेतलं आणि आत गेलो आणि पाया पडलो. तर हे पुढं मी तुम्हाला थोडं दाखवत राहतोय. आता ह्याला जरा पळवणार आहे मी. आता हे असं इथून जरा सांभाळून जावा. आणि खूप भारी आहे असं इथं, लय म्हणजे पाणीचं लय खोल पाणी आहे, जरा सांभाळून. आणि का हे पुढं आहे ना, जे वर ते दिसतंय का टावर सारखं, ते खूप आपले म्हणजे आळंदीतलं ते एक हे आहे. म्हणजे ते नाही का एक म्हणतात सिग्नेचर, ते तिथं हे म्हणजे त्याचं एक महत्त्व आहे. ते तुम्हाला म्हणजे मी सांगायला गेलो तर लय मोठं आहे त्याची कहाणी. ते नंतर तुम्हाला कळेलच. आणि इथं आळंदीत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आहे, हे तुम्हाला माहीत असेल. म्हणजे तिथं त्यांनी हे केलं तर समाधी घेतली होती. आणि इथं बघा मंदिर बघा, हे आम्ही नदीपाशी आलेलं. इथं ज्ञानेश्वर महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज मठ. मग हे सगळं भारी मंदिर गेलो आम्ही, पाया पडलो. आता पुढं तुम्ही बघा काय होतंय. चला भेटूया आणि एन्जॉय करा ब्लॉगला. आणि पाया पण पडून घ्या. मी एवढा व्हिडिओ नीट काढला नाही तरी तुम्हाला ट्राय केलं काढण्यासारखं. तर मित्रांनो, आता आपण आलो आहे आळंदीत. तुम्हाला माहिती असेल, ज्ञानेश्वर महाराज, विठ्ठल. तर आपण आता आलो आहे, हे बघू शकता लोकेशन. मी जास्त काही बोललो नाही ब्लॉगमध्ये. लग्न झालं, आता आपण आळंदी देवीच्या इथं आलो आहे. हे बघा दिसू शकतं तुम्हाला. जरा सीन जरा खतरनाक आहे. आपण आलेले उशिरा. मी आळंदीचा एकदा असा नाही का नॉर्मल चांगला असं नाही का अवतारात जरा नीट एक दिवशी. हे बघू शकता, मागाशी मी व्हिडिओ काढलाच आहे. इथं महादेवाचं मंदिर आहे, हे बघा. ताई महादेवाचं मंदिर, इथं नंदी महाराज, महादेवाची पिंड बघा. तुम्हाला सगळ्यांचं दर्शन देतो.
भक्त पुंडलिकी बघू शकता. लोक खूप आहेत. बघू शकता भक्त पुंडलिक चैत्य त्यावर ब्रिज आहे. मित्रांनो आपण खूप लेट आलोय जरा नाही का, जरा रात्रीचं आलोय. मी असं सकाळचं पण तुम्हाला एकदा आळंदीत येऊन व्हिडिओ काढेन. आता बघा जरा आपण नाईटला आलोय त्यामुळे मी आता इथं जरा शांत एरिया आहे आणि जरा नाही का इथं कोण नाही म्हणून मी शूट करतोय. नाही तर मला असं शूट करायला खूप वेगळं वाटतं आणि काही नाही बाकी. परत मी दुसऱ्यांदा कधी आळंदीला आलो तर आळंदी तुम्हाला नीट दाखवून ही आपली ज्ञानेश्वर महाराजांची इथं समाधी आहे. तर बघू शकता हे सगळं खूप रात्रीचं पण खूप इथं शांती वाटते नाही का, बरं वाटतं. खूप गर्दी नाही काय नाही, आपले कालवा नाही काय नाही. चला भेटूया पुढं. तर हे बघू शकता हे मेन बाजार आहे आणि हे मेन गेट आहे समोरचं. जेव्हा आळंदीत आपण एंटर करतो तर मंदिरात जायचं असेल तर इथं नाव लिहिलेलं आहे आणि आत जायची इथून एंट्री आहे. तर बघू शकता पुढं अजून आता आपण चाललेलो आहे. त्यानंतर मित्रांनो का हे आपण एंटर केलं आहे, मी व्हिडिओ काढला नाही. तिथं सिक्युरिटी गार्ड असतात, मोबाईल कधी कधी हे करतात, फोटो काढून देत नाही. तरी मी ट्राय केलं व्हिडिओ काढायचा. हे मंदिरातला आतला सीन आहे. हे बघा कसं मंदिर आहे आणि इथं खूप भारी वाटतं आल्यावर, म्हणजे मन प्रसन्न होतं नाही का. बघा इथं हे सगळं जुनं आहे, सगळं जुनं आहे. इथं नवीन काहीच नाही, काय गोष्टी केल्यात नवीन, बाकी सगळं जुनं. हे मंदिरातला आतला सीन आहे. आणि त्यानंतर बघा इथं आपण हे पुढं बघा जेव्हा पालखी निघते ना तेव्हा हे सगळं पालखीचं सामान वगैरे नाही का, ते जे पालखीचं झोका ते सगळं आहे तिथं. आणि बघू शकता मी 2दा-3दा झूम केलं तुम्हाला दाखवाय. आणि आपल्या पुण्यात आळंदीतली जी पालखी असते ती पुण्यातूनच निघती सगळ्यात पहिली विश्रांतवाडीतनं, आणि खूप मोठी असते ती पालखी. हे बघू शकता आता आम्ही चाललोय दमादमाने पुढं. इथं नाव वाचू शकता एकनाथ महाराज, म्हणजे सगळ्यांचं असं तिकडं स्थान आहे. आणि नंतर का इथं सगळे ते जे कार्यक्रम वगैरे होतात त्याचे जे पोस्टर आहेत, ते जेव्हा ते ड्रामा वगैरे होतो तुम्हाला माहीतच असं नाव का, हे सगळं ठेवलेलं असतं तिथं. आणि पुढं खूप भारी आहे नजारा असा. आणि का इथं गर्दी खूप होती, तरी आम्ही म्हणजे पाया नाही पडलो, आत नाही गेलो पूर्ण नाही का. जिथं समाधी घेतली ना तिथंपर्यंत नाही गेलो आम्ही, बाहेरूनच पाया पडत, कारण की लय उशीर झाला तर मित्रांनो. आळंदीचा एक सेपरेट ब्लॉग बनवून तुम्हाला नाही का चांगलं दाखवून असं दिवसा येऊन नाही का सगळं कसं आहे काय, ज्यांना जे लांब राहतात त्यांच्यासाठी तर खास बनवणार, तुम्हाला दर्शन देणार इकडूनच नाही का. आणि हे बघू शकता आता हे सगळे, आणि त्यांचं म्हणजे जे आळंदीत राहतात ते म्हणजे लय पूजा पाठ त्यांची लय भारी असते. सगळे नाही का ब्राह्मण वगैरे सगळे असतात तिथं. खूप म्हणजे त्यांचं लय हे असतं. आणि इथं झाड वगैरे बघा किती चांगलं आहे. आणि आता काही बोलू मलाच कळा नाही, सगळं दाखवलं आहे तरी. आणि आम्ही हळूहळू पाया पडत होतो, तर व्हिडिओ लय लांब होत होते ते, त्यामुळं जरा हो का. हे सगळे फोटो आहेत आणि ह्या फोटोच्याच मागं समाधी हो का. हे जे स्थान आहेत का ह्याच्याच मागं समाधी. आणि हे बाहेरून बघा, हे बाहेरून असं आहे मंदिर. आळंदीतलं मंदिर म्हणलं हे आळंदीचं मंदिर म्हणजे काय सांगावं, एक सोनं आहे तिथं. आणि ज्याची इच्छा आळंदीतनं पण कोणाकोणाची पूर्ण होती इच्छा नाही का. आणि इथं एक पिराचं झाड आहे आणि त्याच्याच खाली आपलं हनुमानाचं मंदिर आहे. सगळं इकडे सगळे सीन आहेत असे नाही का, म्हणजे हिस्टॉरिकल प्लेसेस सगळं तुम्हाला कळतच असेल. आणि आळंदीत जावा मित्रांनो, मी तुम्हाला सारखं म्हणत असतो की आळंदीत जे पुण्यात राहतात त्यांनी तर नक्कीच जावा, कारण की जवळच आहे आळंदीला, लांब नाही. हो का हे झाडं वगैरे बघितलं का, हे सगळं जुनं आहे. हे पडायला लागले म्हणून ह्यांनी सेफ्टीला कडेला जाळ्या लावल्यात. हे एवढं जुनं आहे. आता ते तुम्हाला काय सांगू, त्याची एक कहाणी आहे. तुम्ही जे मालिका वगैरे बघता नाहीतर पिक्चर वगैरे बघा, ह्याचं स्क्रीनशॉट काढा वाचून घ्या. जे मालिका वगैरे असते पिक्चर वगैरे असतात
त्याच्यात दाखवतातच आहे आणि खूप प्रस्तिस्त आहे, काय म्हणते त्याला हे माझ्या तोंडात शब्द आहे नाही, त्यामुळं हे काय मध्येच मी काय केलं काय माहिती व्हिडिओला. आणि मित्रांनो आपण बाहेर बसलो होतो, बाहेरूनच पाया पडलो आणि इथं बघा इथं सगळं बघा, हे जी समाधी मेन समाधी जी आळंदीला मेन लोक येतात का ह्या गोष्टीसाठी येतात. इथं समाधी बघू शकता, सगळे पाया पडतात बाई माणूस सगळे. हे आतला सीन आहे, मी कॅमेऱ्यातून बाहेरून शूट केले. आणि हे जी कहाणी नक्कीच वाचा, हे तुम्हाला शाळेतल्या मुलांना तर असतील 4वी 5वीत. आणि तुम्ही पण एकदा वाचून घ्या पुस्तक, ह्याचं खूप चांगली कहाणी. खूप हाल झालते त्यांचे, ज्ञानेश्वर महाराजांचे, त्यांचे जे भाऊ बहीण होते त्यांची. आणि इथं बघा इकडं सगळे देवांचे स्थान आहेत बाकीचे जे इथं सगळं स्क्रीनशॉट काढून घ्या. मी वाचलं होतं पण आता मी एवढं तुम्हाला डिटेलमध्ये सांगू नाही शकत, व्हिडिओ खूप मोठा होतो. त्यानंतर मित्रांनो आपण आलो बाहेर. हवा माऊलीचा चहा पिला नाही तर कसं होणार भाऊ, माऊली म्हणतात. मग आम्ही आलो चहा प्यायला आणि बाहेरच मंदिराच्या बाहेरच हे खूप प्रसिद्ध आहे हे चहाचं दुकान. तर इकडे या चहा प्या, 1 नंबर चहा आहे गुळ. तर मित्रांनो आता आपण चाललो इकडून घरी. तर सगळं मंदिरच्या पाया पडलो. तरी मी तुम्हाला हे ब्रिज आहे आळंदीचा, ते जे नदी होती ना खाली, आपण पायावर पाणी घेतलं त्याच्यानंतरचं इथं पुढं रोड आहे. मग आपण या रोडवर आलो चाललोय आता. मस्त गार वाटत होतं लय. एक तर आम्ही स्वेटर वगैरे काय नाही, आता तुम्हाला माहिती आहे आम्ही लग्नाला गेलतो. ज्याला माहीत नसेल ते पार्ट 1 मध्ये जावा, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकली त्याला बघा. आणि त्याच्यामध्ये आणि हो का हे सिग्नल वगैरे आहेत जे आपले आळंदीला जायला रोड लागतात विश्रांतवाडीतनं, ते रोड दाखवतोय मी. आम्ही येताना एवढे व्हिडिओ नाही काढले म्हणजे रोडचं, तुम्हाला कसं जायचं कसं नाही, कारण की आम्ही लग्नाला आलतो म्हणजे घाईगडबडीत होतो. कपडे बिपडे चांगले घातलेले, थंडी वाजत होती, हवाबाजी केली आणि इथं थंडी वाजायला लागली रात्रीचे. आणि सगळं दुकान वगैरे लय ट्रॅफिक होतं. तर इथं पुढं भुसरीला जायला रोड पण आहे, सगळं नाही का सीन आहे सगळं. तर मित्रांनो येऊ बघा, वर ब्रिज लागतोय, आम्ही वर चढलोय. आता आम्ही तुम्हाला वाटत असेल की रोड खाली आहे, आणि तसं नाही, रोडवर खाली डोंगराच्या साईडचं आहे ना हे सगळं सीन, त्यामुळं. आणि मी माझ्या बहिणीला सांगतोय की इकडं तिकडं दाखव जरा, तिला सांगत होतो नाही का. तिने एक तर घातली होती साडी, तरी मी तिला भांडून म्हणले व्हिडिओ काढ. माझ्या जरा फॅन्स लोक आपले जे आहेत सगळे मित्रमैत्रिणी सगळ्यांना दाखवायला. अगं इथं पुढं ते जेव्हा ब्रिजवर तुम्ही चढता आळंदीला, म्हणजे आळंदी तो विश्रांतवाडीला जायचं असेल ना, तर बघा इथं ब्रिजवर चढतानाच हे मंदिर लागतात बघा. इथं किती भारी मंदिर आहेत, म्हणजे एक देवस्थानच आहे तिथं सगळे. आळंदी साईडला, परत दीवला, परत इकडं सगळं ह्या साईडला सगळे देवाचे स्थानच आहेत. तुम्ही या एकदा मित्रांनो. आणि इथं खूप चांगले प्लेसेस आहेत फिरायला. आणि मी सजेस्ट करतो की असे 2 व्हीलर वगैरेवरच या, कारण की तिथं फिरावं लागतं. पार्किंगमध्येच लावा, गाड्या बिड्या उचलतात. त्यानंतर मित्रांनो परत इकडं का हे सगळे सिग्नल लागले. हे रोड होता का मागचा, हे रोड जातो भोसरीला. मी हिला काढ म्हणत होतो व्हिडिओ, पण तिला काढता येत नव्हता, तरी मी ट्राय केलं दाखवायचं. ही जेव्हा इथून मागच्या साईडला राईटने घेतलं ना सिग्नलपासून, तिथं लागतो भोसरीचा. ह्यानंतर मित्रांनो आपण आले तिरुपती मंगलखारीला. तिथं अजून एक लग्न होतं. आता आम्ही गेलतो, आमचे शेजारी जे होते तुम्हाला पार्ट 1 मध्ये ते माहीतच असेल लग्न. आणि आता हे दुसरं लग्न आहे, म्हणजे माझ्या बहिणीची मैत्रिणीचं लग्न होतं. हे बघा मित्रांनो खूप भारी लग्न झालं. हे होतं इकडं आपलं कुठं होतं ते, विश्रांतवाडीच्या अलीकडंच होतं. खूप भारी मंगल कार्यालय होतं. आणि इथं मित्रांनो लय जेवण वगैरे सगळं भारी होतं आणि मोठं होतं लग्न, म्हणजे नाही का एक असं लय भारी केलं तर लग्न. लोक पण खूप होते. मग इथून झालं आम्ही निघालो थोड्या वेळाने. हे जरा मी शूट केलं का. हे आहेत नवरा नवरी, आणि जी नवरी आहे ना, आम्ही नवरी साईडने होतो, म्हणजे माझ्या बहिणीची मैत्रीण होती. माझा काही संबंध नव्हता इकडे यायचा, मी आलतो फक्त असं जेवायला. मग चालल्यात आता. नवरदेव डेंजर आहेत, पण मस्त झालं लग्न आणि खूप भारी वाटलं. आणि लग्न पण खूप चांगलं झालं. आणि डेकोरेशन वगैरे खूप भारी होतं भावांनो, मस्तपैकी डेकोरेशन होतं. आता हे तर पुढं आपण मग तिकडे गेलो, जेवलो बिवलो.
आणि हे बघा इथं आम्ही जेवायला बसलो. सगळे झालं गिफ्ट विफ्ट देऊन झाल्यावर आम्ही इथं गार्डनमध्ये वन साईडला गार्डन होतं, तिथं सगळं जेवणाचं व्यवस्था होती. हे इकडं आहे ते विश्रांतवाडीच्या पुढं काय ते माझ चौक. तर मित्रांनो व्हिडिओला एंड करतोय आता. तर व्हिडिओला नसताना व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन ऑन करा. आणि बाकी ते व्हिडिओ पार्ट 1 पण बघा. पार्ट 1ची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. आणि पार्ट 2 पण बघा. एक लग्नाचा आहे आणि एक मंदिराचा आहे, आळंदीमध्ये होतो. ते तुम्हाला कळलं, इंट्रोमध्ये पण सांगितलं आहे. आणि इंट्रो आणि एंडिंग मी संगतच काढतोय. तर हे व्हिडिओ जुने आहेत, ते डिसेंबरमधले व्हिडिओ आहेत, पण मी आता टाकतोय, जरा उशीर झाला. लय व्हिडिओ आहेत आपल्याकडे अजून. तर व्हिडिओला बघत राहा आणि व्हिडिओ अजून पुढं खूप मजा येणार आहे. पुढं व्हिडिओ येत राहणार आहे. तर व्हिडिओला लाईक द्या राव. लाईक कमेंट जास्त नाही येते आणि सबस्क्रायबर पण वाढवा, 50च्या आतच आहे. तर बस बाकी काही नाही. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाय.